नमस्कार, मी भारती. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज तुमच्यासोबत फ्रंट कटोरी दोनही कसे जोडायचे, तर आपला अस्तरचं ब्लाऊज आहे. अस्तर ब्लाऊज मी तुमच्यासोबत फ्रंट आणि कटोरी दोनही जोडल्याच्या नंतर माप कसे घ्यायचे आणि कटोरी जोडल्याच्या नंतर क्रॉसपट्टी कशी जोडायची, कंबरपट्टी, तर तुम्हाला मी सगळं काही माहिती देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, हे दोनही भाग आपल्याला बरोबर असे ठेवून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला उलट सरळ एक वेळा पाहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरून सनी पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. आता मी याच्यावरून पूर्ण अशी शिलाई करून घेत आहे. बरोबर आपले दोनही भाग असे जोडले आले पाहिजेत, असं लक्षात ठेवायचं आहे. आता याच्या खालच्या भागाला हा भाग असा ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला यांना पण असे दोनही भाग असे शिलाई करून घ्यायचे आहे. आता आपल्याला ह्या साईडनं पण शिलाई करून घ्यायची आहे. फ्रंटला अशी आपण ह्या साईडनं पण पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, मी ह्या साईडनं पण शिलाई करून घेत आहे. बरोबर आपल्याला सावकाशपणे असा कापड बरोबर आल्या पाहिजे, कुठंही असं जमा झालं नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. आता ही आहे कटोरी. तर कटोरीला पण आपल्याला असं चारही बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे. तर मी आता इथून सनी इकडे अशी शिलाई करून घेत आहे. आता ह्या कटोरीला पण मी ह्या साईडनं पूर्ण अशी शिलाई करून घेत आहे. आपल्याला काळजी घ्यायची आहे, दोनही भाग शिलाईमध्ये आल्या पाहिजे. तर बघा, हा आपला उरलेला भाग आहे. हा आपल्याला कटाई करून टाकायचा आहे. अशा प्रकारे आपण कटाई करून घ्यायचा आहे. आता आपण याच्यावरून सानी शिलाई केलेली आहे. तर आपल्याला हलकसं हे जी शिलाई केली आहे असं तुटली पाहिजे ते शिलाई, तर हलकसं असं खिचून घ्यायचं आहे, म्हणजे त्या फ्रंटच्या भागाला पंच येऊन जाते. हा फ्रंटला पण तसंच करून घ्यायचं आहे. बघा असं. तर बघा, फ्रंटचा भाग आपला पूर्ण असा शिलाई करून झालेला आहे. आता कटोरीला हे दोनही भाग असे जोडून घ्यायचे आहेत बरोबर. आता त्याच्यानंतर आपल्याला हे मागं पुढं निघलेला भाग आहे, तर आपल्याला हा काढून टाकायचा आहे. ह्या साईडनं पण आपण हा भाग, थोडा भाग आपला मागं पुढं जा एक्स्ट्राचा भाग आहे तो कटाई करून घ्यायचा आहे. इथून पण कटाई करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला फ्रंटला कटोरी जोडून घ्यायची आहे. बरोबर असे दोनही भाग आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. अतिशय आरामात आणि सावकाश कटोरी जोडताना काळजी घेतली पाहिजे. कटोरीवरच आपला ब्लाऊज असतो. कटोरी जर कमी जास्त झाली तर आपला ब्लाऊज बिघडतो. कटोरी आणि पायपिंगच्या याच्यावर आपली ब्लाऊजची फिनिशिंग असते. तर बरोबर आपल्याला असे आरामात असं जोडून घ्यायचं आहे. तर बघा, कटोरी मी जोडून घेतलेली आहे. तर अशी मस्त अशी छान कटोरी जोडून घेतलेली आहे. तर आपल्या थोडंसं
नोकनं असं बरोबर असं करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला ही पण अशी कटोरी मोजून घ्यायची आहे. तर बरोबर आपला थोडा भाग इथून सानी सुटला आहे, तर मी थोडा भाग इथून असा सोडून टाकणार आहे. बघा आता ह्या पण फ्रंटला मी कटोरी तशीच जोडून घेत आहे. अतिशय आरामात आणि सावकाश आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. तर बघा कटोरी बरोबर आपल्या ह्या फ्रंटच्या भागापर्यंत आलेली आहे. आता आपल्याला हा उरलेला भाग एक्स्ट्राचा हा काढून घ्यायचा आहे. तर मी त्याला कटाई करून घेत आहे. हा पण भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता आपण कटोरीला सिंगल शिलाई घेतलेली आहे, तर आपल्याला याच्यावरून सानी डबल शिलाई करून घ्यायची आहे. बघा याला मी डबल शिलाई करून घेत आहे. डबल शिलाई केली आपण तर आपली कटोरी बरोबर म्हणजे शिलाई एक शिलाईने आपली उसवून जाते. डबल शिलाई केली तर परफेक्ट राहते, म्हणजे शिलाईमधून कापड निघत नाही. आता आपल्याला मेन कटोरी मोजून घ्यायची आहे. तर चेस्टचा चौथा भाग आहे 7 इंच. तर 7चा आपले 4 भाग करायचे आहे. 28 साईजचा ब्लाऊज आहे. बरोबर 7 चौक 28 साईजचा ब्लाऊज आहे ह्या. तर आपल्याला कटोरी बरोबर दोनही साईडनं अशी मोजून घ्यायची आहे. तर बघा 6 इंच बरोबर येत आहे इथं. तर आपल्याला इथं थोडा भाग काचपट्टीसाठी आपल्याला सोडून द्यायचा आहे, हुकपट्टीसाठी. तर मी ना इथं अर्धा इंच म्हणजे थोडा भाग इथून सोडून दिलेला आहे. तर आपल्याला 3 इंचावर म्हणजे 6 इंच पूर्ण येत आहे कटोरी. तर मी 3 इंचावर मार्जिन करून घेत आहे. आता आपल्याला उभ्यामध्ये आपल्याला कटोरीची लांबी मोजून घ्यायची आहे, अशी लांबी मोजून घ्यायची आहे. तर मी 2.25 इंचावर इथं मार्जिन करून घेत आहे. बरोबर 2.25 इंच. आता आपल्याला हा भाग असा फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो आपण काचपट्टीमध्ये किंवा बटन पट्टीमध्ये जाणेवाला भाग आहे आपला, तो आपल्याला थोडा भाग सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून सानी असा टेप लावून 1.5 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे. बरोबर 1.5 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला असा तिरकसपणे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. बरोबर इथपर्यंत अशी तिरकसपणे शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा किती मस्त कटोरी आलेली आहे. आता आपल्याला ह्या कटोरीचं माप घेतलेलं आहे. आता त्याचप्रमाणे आपल्याला ह्या कटोरीचं पण तसंच माप लावून घ्यायचं आहे. बरोबर आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. थोडा भाग इथून सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपण इथून सानी असं टेप लावून घ्यायचं आहे. तर बरोबर 6 इंच येत आहे. तर आपल्याला 6 इंच येत आहेत, आपल्याला 3 इंचावर मार्जिन लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण ह्या कटोरीला जसं माप लावलं होतं 2.25 इंच, तसंच इथं पण आपल्याला 2.25 इंच मार्जिन करून घ्यायची आहे. तर आपल्याला हा भाग असा फोल्ड करून सानी थोडा भाग सोडून आपला हुकपट्टीसाठी, त्याच्यानंतर आपल्याला इथून सानी 1.5 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे. तर बरोबर आपल्याला इथून सानी असं तिरकसपणे आपल्याला अशी शिलाई काढून घ्यायची आहे. तर बघा मी आता शिलाई करून घेत आहे. तर बघा किती मस्त अशी कटोरी आलेली आहे. कधी पण आपल्याला कपडा काढताना लक्षात ठेवायचे आहे की आपली जेव्हा आपण कपडा काढतो, कटोरी जेव्हा काढतो आपण, तेव्हा इथून सानी असा पंच आल्या पाहिजे. म्हणजे आपल्या चेस्टचा साईज तो बरोबर असा परफेक्टपणे आपल्या कटोरीमध्ये बसतो. तर आता आपल्याला ही फोल्ड आपण अशी पण करू शकतो
नाहीतर आपण काटू पण शकतो. जर आपण अशी फोल्ड केली, बरोबर अशी फोल्ड केली तर आपली कटोरी थोडी चपटी येते. तर आपल्याला काय करायचे आहे, हा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. तर बघा मी काढून घेत आहे. हा एक्स्ट्राचा भाग आपल्याला कटाई करून घ्यायचा आहे. आता आपल्याला आपण सिंगल शिलाई लावली होती तर त्याच्यावरून आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर हा पण भाग मी काढून घेत आहे. आता मी याच्यावरून सारी डबल शिलाई करून घेत आहे. आता कटोरी पण व्यवस्थित आली, सगळं काही बरोबर आहे. पण आता आपल्याला क्रॉसपट्टी कंबरपट्टी कशी जोडायची. आता मी हे कंबरपट्टी तयार करून घेतलेली आहे. बघा हा अस्तरचा कापड आहे आणि हा साडी ब्लाउज पीसचा आहे. तर आपल्याला असे डबल मध्ये मी काटून घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, अगोदर आपल्याला सरळ उलट एक वेळा पाहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तर बघा आपल्याला ह्या साईडनं ही अशी अस्तरची जी क्रॉसपट्टी काढलेली आहे मी ते अशी जोडून घ्यायची आहे. बरोबर अशी जोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही अशी जोडून घ्यायची आहे. इथं जोडल्याच्या नंतर आपल्याला हा भाग असा फोल्ड करून घ्यायचा आहे. बरोबर असा फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायचा आहे. बरोबर आहे, आपले असे भाग जोडून घ्यायचे आहे. म्हणजे 3 भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहे. जे हा एक. तर आपल्याला याच्यावरून सानी पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. आपल्याला शिलाई करताना काळजी घ्यायची आहे. बरोबर आपले असे 3ही भाग असे सारखे आले पाहिजे. तर बघा मी कशी जोडून घेत आहे. क्रॉसपट्टी पण आपली म्हणजे चांगली अशी जोडण्यात आली पाहिजे. आरामात आपल्याला क्रॉसपट्टी अशी जोडून घ्यायची आहे. तर बघा मी हे एक भाग जोडून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला हा पण भाग जोडून घ्यायचा आहे. तर आपल्याला हा भाग इथं असा जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही क्रॉसपट्टी हा तिरकस काटलेला भाग आपल्याला याच्यावर असा जोडून घ्यायचा आहे ह्या साईडनं. त्याच्यानंतर ही फोल्ड अशी गोल गोल करून अशी फोल्ड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला इथं असा जोडून घ्यायचा आहे. जोडल्याच्या नंतर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. बरोबर आपले भाग जोडण्यात आले पाहिजे, तर ही काळजी घ्यायची आहे. भाग आपल्याला कटोरीचा भाग फ्रंट भाग आपण जोडला आहे तो ह्या साईडनं आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. बरोबर असं आपल्याला त्या साईडनं पलटवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला असे भाग ठेवून त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा आपला कंबरपट्टी जोडून झालेली आहे. तर आपल्याला काय करायचे आहे, हे धागे जे निघलेले आहेत मागं पुढे झालेले आहे ते हे आपल्याला अशी कटाई करून घ्यायची आहे. तर आता आपल्याला याच्यावरून सनी अशी डबल शिलाई करून घ्यायची आहे. याचे पण हे धागे दुगले निघलेले आहेत. धागे हे मागं पुढे थोडा भाग झालेला हा आपल्याला काटून घ्यायचा आहे.
आता आपण याच्यावर सिंगल शिलाई घेतली आहे तर डबल शिलाई करून घ्यायची. तर बघा आपली डबल शिलाई करून झालेली आहे. आता आपल्याला हा भाग काढून घ्यायचा आहे. तर हा भाग असा काढून घ्यायचा आहे. तर बघा आपला हा भाग असा पूर्ण पॅक झालेला आहे. पूर्ण पॅक झालेला आहे. अंदरून आपली अशी शिलाई गेलेली आहे. तर बघा किती मस्त अशी कटोरी आलेली आहे. तर हा भाग बी आपल्याला असा काढून घ्यायचा आहे. तर बघा हा पण भाग आपल्याला पूर्ण असा पॅक झालेला आहे. अंदरून आपली शिलाई गेलेली आहे. तर याची पण मस्त अशी कटोरी आलेली आहे बघा. तर अशा प्रकारे मी तुमच्या समोर फ्रंट आणि कटोरी दोन्ही पण सांगितलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरा नको. सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओ पाहिजेत, तर मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवीन. तोपर्यंत भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.